गुहागरहून सकाळी 7:45 सुटणारी गुहागर परचूर एसटी बस पांगारी सडेवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन येत असताना सकाळी 9:15 दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या एका बाजूला ही बस पूर्णपणे कलंडली। सुदैवाने यावेळी मोठा अनर्थ टळून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। दरम्यान पांगारी सडेवाडी येथून विद्यार्थी आणि प्रवासी वर्गाला घेऊन येत असताना रस्त्यावर ही बस रस्त्याच्या एका बाजूला जाऊन कलंडली। यावेळी प्रसंगावधान राखून वाहक आर.के. सोनकांबळे यांनी ग्रामस्थांना सहकार्याने तत्काळ विद्यार्थी आणि प्रवासी वर्गाला बसमधून सुखरूप बाहेर काढलं। मी अब्रार चोगले, माझं दुकान आहे सरपंच स्टॉपवर। तिथे मला विलास गंभरेच्या यांच्या मार्फत एसटीचा अपघात झालेला समजलं तर सर्वप्रथम मी डेपोत फोन केला। सुनील पवार म्हणून डेपोत आहेत, त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुठलंही रिप्लाय दिला नाही। त्यांनी फोन उचलण्याचा कुठलंही तसदी दाखवली नाही। त्यानंतर मी त्यांना मेसेज टाकला, त्यांनी मेसेजचं सुद्धा गांभीर्य बघून अजिबात उत्तर दिलेलं नाही। बऱ्याच वेळाने त्यांनी दुसरा नंबर पाठवला आणि सांगतात की त्या नंबरवर संपर्क साधावा। मग आम्ही काही लोक सरपंच असतील, माजी सरपंच असतील, बरेच प्रवासी पोलीस पाटील वगैरे घटनास्थळी आलो। तेव्हा इथे आल्यानंतर निदर्शनास आलं की ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे एसटी कलंडलेली होती। आणि परंतु ईश्वराच्या कृपेने, अल्लाच्या कृपेने सर्व प्रवासी आणि विद्यार्थी हे सुखरूप आहेत। एवढीच मेहरबानी। बाकी प्रशासनाचं इथं फार दुर्लक्ष आहे, एवढंच गांभीर्याने सांगू। एवढंच। नमस्कार। विलास गंभरे, गुहागरहून सकाळी 7:45 सुटणारी परचुरी गुहागर परचुरी या एसटीने प्रवास करत होतो। सकाळी सडेपांगारीमध्ये ही एसटी वाया करते आणि सडेपांगारीमध्ये जाऊन विद्यार्थी आणि प्रवाशांना घेऊन येत असताना काही अंतरावर आल्यानंतर ही गाडी 25 ते 30 मीटर सरकत गेली आणि त्यामध्ये ड्रायव्हरने सावरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पूर्णतः रस्ता सोडून ड्रायव्हर गेले होते। आणि त्यानंतर संकटकाली जो मार्ग आहे या मार्गानं आम्हाला प्रवाशांना काढण्यासाठी कंडक्टर यांनी दरवाजा खोलून दिला। त्यानंतर विद्यार्थी आणि सर्व प्रवाशांना संकटकाली मार्गानं बाहेर काढण्यात आलं। दरम्यान या घटनेनंतर विद्यार्थी वर्ग देखील पूर्णपणे घाबरून गेलेले होते आणि या अपघाताची बातमी कळताच सामाजिक कार्यकर्ते अब्रार चौगले, सत्यवान देरदेकर, रामचंद्र आडविलकर, विलास गंभरे, पोलीस पाटील इरफान दळवी, सरपंच प्रतीक्षा भुवड, शिक्षक धनावडे आणि ग्रामपंचायत सदस्य अविनाश गंभरे, ग्रामसेविका गावित, संजय भुवड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। मात्र ह्या अपघातानंतर येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते अब्रार चौगले यांनी सदर अपघाताची माहिती गुहागर आगारामध्ये दूरध्वनीद्वारे तत्काळ दिली। मात्र 2 तास उलटून देखील या ठिकाणी आगारामधून एसटी बस काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना आलेली नाही। त्यानंतर उशिरानं क्रेनच्या साहाय्याने सदर एसटी बस काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते। गुहागर आगाराच्या ह्या वेळकाढू कारभारासंदर्भात तेथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, गुहागर।